नमस्कार. जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया बातमी आताच्या घडीची. शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजितदादा पवार गट नांदेड महानगरपालिका निवडणुकीत दोघे मिळून भगवा फडकवणार. माध्यमांशी बोलत असताना आमदार हेमंत पाटील. प्रभाग क्रमांक 19 आणि 20 मध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये काय फरक आहे? 19 आणि 20 मध्ये जवळपास 55% 60%च्या जवळपास मतदान झालेलं आहे आणि 5:30 वाजेपर्यंत 65% जवळपास मतदान होईल. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि निश्चित शिवसेना इथं विजय होईल. परंतु ज्या पद्धतीने अशोक चव्हाण आणि त्यांच्या सगळ्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप इथं चालू केलेलं आहे आणि त्यामुळं काहीच गोंधळाचं वातावरण ते निर्माण झालेलं आहे. एकंदरीत धनशक्ती असं निवडणूक चालू आहे आणि आपल्याला लाडक्या बहीण करतील त्याचं माझं नांदेडकरांना आव्हान आहे की आपल्याला स्वच्छ नांदेड पाहिजे असेल, चांगले रस्ते पाहिजे असतील, चांगले फुटपाथ पाहिजे असेल, पिण्याचं स्वच्छ पाणी पाहिजे असेल तर गेल्या 75 वर्षापासून आपण चव्हाण परिवारांच्या माणसांना नगराध्यक्ष महापौर पदावर बसवलंय. एकदा आपण बदल करा, निश्चित या नांदेड शहरामध्ये बदल झाल्यासारखं होईल. नांदेडतील खोबऱ्याकडे जे घरामध्ये जे ब्युटी तत्वावर जागा दिलेली आहे त्या घराची परिस्थिती आपण काल पाहिलं तर अशा एकंदरीत अशा नांदेडमध्ये अशा नांदेड शहरातल्या 9 जागा ज्या आहेत साधारणतः 32 हेक्टर जागा नांदेड शहरातल्या ज्या नगरपालिकेच्या सार्वजनिक वापरासाठी राखीव होत्या. त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की जुन्या मोढ्यातील रणजित सिंह महाराज कॉम्प्लेक्स आहे, तिथे बिंदू माधव मंगल कार्यालय होतं, मल्टीपर्पज असेल किंवा तरोडेकर मार्केट असेल, कला मंदिर असेल, पुढचं जनता मार्केट असेल, महात्मा फुले मार्केट असेल किंवा काल प्रकार घडलेला नव्या मोढ्यातील धान्याचं गोडाऊन असेल, त्या सर्व जवळपास 2000 कोटी रुपयाच्या जागा यांनी खाजगी बिल्डराला छुप्या भागीदारीमध्ये दिलेल्या आहेत आणि त्यातलाच पैसा या निवडणुकीमध्ये वापरला जात आहे. पवार यांनी सर्वसामान्य रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांना महानगरपालिका तिकीट दिली. आज दोन्ही युतीमध्ये आपण किती जागा भेटतील आपल्याला? आता नांदेड दक्षिण मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी युती आहे आणि निश्चित एक 20 जागा आम्हाला नांदेड दक्षिण मध्ये मिळतील.